चटपटीत आणि रसरशीत असं हे ओल्या हळदीचं लोणचं नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास नक्की रेसिपीला लाईक शेअर करा। नमस्कार, अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। तर आज आपण बघूयात हिवाळा स्पेशल ओल्या हळदीचं लोणचं। तर मी इथे पाव किलो इतकी ओली हळद घेतलेली आहे। ही स्वच्छ आता धुवून ठेवणार आहे, साल काढून स्वच्छ धुवून मग साल काढून घेणार आहे। आणि सोबत मी थोडंसं 25-30 ग्रॅम असं आलं घेते आहे। आल्यामुळे छान चव पण येते आणि असं तिखट ही जरा आपण म्हणतो ना असं तुरटसार असते तर ओल्या हळदीची चव, आणि त्याच्यासोबत ह्या तिखटाने खूप छान बॅलन्स होतं आणि कफग्न असे होतात दोन्ही पदार्थ। औषधी गुणांनी युक्त असं छान चटपटीत असं लोणचं तयार होतं। तर आता मी हे स्वच्छ धुवून घेते आहे। आता हे छान खडखडीत वाळू द्यायचं आहे धुवून झाल्यानंतर, आणि आता त्याची सालं काढून घेऊया आपण। म्हणजे जितकं कोरडं असेल ना तेवढं चांगलं आहे किसताना। मी सगळ्याची अशी छान सालं काढून घेते आणि जरा ते कोरडं व्हायला तव्याखाली ठेवणार आहे। अशा प्रकारे छान आपल्याला याचं साल काढून घ्यायचं आहे। इतकं प्रसन्न वाटतं हे करताना देखील, कारण की एवढा घमघमाट येतो जेव्हा आपण साल काढायला लागतो तेव्हाच। असे तुम्ही हे कंद तोडून व्यवस्थित त्याचं घेऊ शकता साल काढून, जेणेकरून म्हणून स्वच्छ आधी धुवून घ्यायची आहे ओली हळद। तर मी हे त्याचे अशा प्रकारे छान साल काढून घेते। अशा प्रकारे हे छान साल याचं निघालेलं आहे इथे। तसंच मी आता हे आल्याचं पण साल काढून घेते। तर अशा प्रकारे इथे आलं आणि ही ओली हळद असं दोन्हीचं छान साल काढून झालेलं आहे। आता हे छान मी पंख्याखाली कोरडं करते वाळवते आणि मग नंतर आपण हे किसून घेऊया। तर आता हे छान कोरडं झालं आहे। आता मी ह्या किसणीने असं किसून घेते। बघू शकता अशा प्रकारे जाडसर थोडासा किस आपल्याला हवा आहे। अगदी इझिली ही ओली हळद किसली जाते। असा हा छान केस पडतो इथे मस्त। तर मी ही सगळी हळद आणि हे आलं हे दोन्ही अशा प्रकारे इथे किसून घेणार आहे। जरा टिल्ट केल्याने आपल्याला किसणं खूप इझी जातं, म्हणून थोडंसं टिल्प करून किसते आहे। अशा प्रकारे हे सगळं आता किसून झालेलं आहे, आलं आणि हे पूर्ण पाव किलो हळद। तर आता आपण याच्यात बाकीचे मसाले घालूया। आता इथे आपल्याकडे हे हळद आहे रेडी, आणि आता मी इथे ह्याला फोडणी घालून घेते। फोडणी म्हणजे तेल गरम करून घेते। इथे अंदाजे 2 ते 3 टेबलस्पून एवढं तेल मी घेतलेलं आहे। तेल छान गरम करायचं आहे आणि मग नंतर गॅस बंद करणार आहे मी। चांगलं तापलं तेल की नंतर ते कोमट असतानाच आपल्याला एका बोलमध्ये, मी इथे असा काचेचा बोल घेतला आहे, याच्यामध्ये ते तेल घालणार आहे आणि मग आपल्याला ही जिन्नस घालायचे आहेत। माझ्याकडे आता मोहरी डाळ नव्हती, तर मी मोहरी अशीच पोळपाटावर लाटून त्याची अशी डाळ केलेली आहे भरड अशी, त्यामुळे आपल्याला ती घालता येईल। तसेच 2 टेबलस्पून मीठ मला इथे घ्यायचं आहे, एक मी आत्ता घालते आणि नंतर घालणार आहे। 2 चमचे मोठे चमचे अशी लाल तिखट घेतलेला आहे, काश्मीरी लाल मिरची आहे, आणि 2 चमचे गूळ घेतलेला आहे। तसंच इथे मी 2 लिंब घेतली आहेत बिया काढून, त्याचा रस मी आता इथे काढून घेते। आता तेल तापले, आता मी गॅस बंद करते आणि ते थंड व्हायला ठेवूया आपण।
तोपर्यंत मी इथे याचा रस काढून घेते. तर आता मी हे तेल इथे काढून घेते कोमट असलेलं. यामध्ये आपल्याला घालायची आहे ही मोहरी डाळ. आता पाव चमचा वर थोडा मी याच्यात हिंग घालतेय. आणि आता याच्यात घालूया 2 मोठे चमचे लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची आहे ही. एक मोठा चमचा मीठ घातलं इथे. आणि हे सगळं छान मिसळून घ्यायचं आपल्याला. आणि हे उरलेलं मीठ आणि गूळ आणि लिंबाचा रस मी नंतर घालते. आता हे सगळं छान मिक्स झालंय तेलामध्ये. आता अजून थोडं पूर्ण थंडगार झाल्यानंतर याच्यामध्ये मी ओली हळद घालणार आहे. आता हे तेल छानपैकी गार झालं आहे. आता ही सगळी हळद आणि जे आहे हे मी याच्यामध्ये मिक्स करून घेते. जेणेकरून ह्याला सगळं छान लागेल हे. हे छान तेल मिरची सगळी लागली आहे ह्याला. आता हा लिंबाचा रस जो आहे तो आपण सगळ्या याच्यात घालायचा आहे. आणि तसंच हे मीठ. छान सगळीकडे लागले. आणि आता हा जो 2 चमचे गूळ होता हा मी इथे घालून घेते. त्याच्याने ह्याला छान पाक पण सुटतो आणि छान तिखट गोड अशी मस्त चव येते. आंबट गोड लिंबामुळे आंबट रस आहे. रसरशीत असं हे ओल्या हळदीचं आज पटकन तयार होणारं लोणचं तयार झालं आहे. अगदी 4-5 तासातच ह्याला छान पाक दिसायला लागतो. आणि मग परत काचेच्या बरणीत आपण हे भरून ठेवायचं आहे. बरणीत खाली तळाशी जरा मीठ घालायचं आणि मग वरती हे लोणचं ठेवू शकतो. हे फ्रीजमध्ये अगदी छानपैकी राहू शकतं. जेवढं लागेल तेवढंच आपण वाटीभर बाहेर काढून घ्यायचं आणि बाकीचे दिवस फ्रीजमध्ये. मिठाचं प्रमाण वाढवल्यास बाहेरही तुम्ही ठेवू शकता, पण अदरवाईज हे 15 दिवसामध्ये छान टिकू शकतो फ्रीजमध्ये ठेवून. आता मी इथे थोडं मीठ घालतेय तळाशी. याच्यात आता हे लोणचं काढून घेते. असं छान दाबून भरायचं जेणेकरून याचं तेल असं वरती येईल. अगदी 15 ते 20 मिनिटातच ह्याला छान असा पाक आणि रस सुटतो. जेणेकरून पराठ्याबरोबर पोळी बरोबर असं खूप छान भन्नाट लागतं हे लोणचं अगदी ओल्या हळदीचं. हे मस्त नक्की ट्राय करून बघा.
रेसिपी आवडल्यास नक्की रेसिपीला लाईक शेअर करा. धन्यवाद. Thanks for watching.